चित्रकारितेमध्ये व्यक्तिचित्रण हा एक कठीण कला प्रकार आहे. चित्र रंगवताना, व्यक्तीला साकारताना, मनपटलावर येणाऱ्या गोष्टींना साकारून चित्रकलेच्या नैपुण्यपूर्ण नवलाईचा दांडगा अनुभव उराशी बाळगून नवनव्या चित्रांना जिवंत साकारणारे, त्या चित्रांना नवा आयाम देणारे भव्य विचारसरणीचे दिव्य रत्न म्हणजे अनिल नाईक. एखादा कलावंत आपल्या चित्रांच्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहायला लागला, त्याला त्याचे पोर्ट्रेट्स जर त्याच्याशी बोलायला लागले, त्या व्यक्ती होऊन समोर त्याच्या यायला लागल्या. आणि ही अवस्था केव्हा प्राप्त होते, जेव्हा मला स्वतःला काही घडायचं असतं, घडवायचं असतं, वेगळ्या पद्धतीने स्वतःकडे बघायचं असतं. आणि जोपर्यंत ही व्यक्तिशिल्प, व्यक्तिचित्र जिवंत होऊन समोरच्याला त्याचा आनंद देत नाही, तोपर्यंत मात्र मी अस्वस्थ असतो. आणि हे अस्वस्थ पण जपण्याचं काम जेव्हा अनिल नाईक यांच्यासारखा चित्रकार करत असतो, तेव्हा मात्र ती वेगळ्या पद्धतीने त्याच्याशी बोलायला लागतात. ती काय बोलतात, त्यांनीच असं म्हटलं आहे की मी विचारत असतो, मला काही सुचत नसतं, त्यावेळेला ते सगळे चेहरे माझ्या समोर येतात आणि बोलायला लागतात. काय बोलतात, अरे हे इथं तुझं रेखाटन चुकलंय, हा रंगच चुकलाय, माझा ओठ एवढाच आहे का रे मोठा, नाही नाही तो लहान असणार, तू जरा नीट बघ माझ्याकडे, किती रे तो माझा डावा डोळा बारीक केलायस. आता खरं तर चित्रकाराला समोरची व्यक्ती त्या त्या पद्धतीने दिसत असते खरी, पण पुन्हा एकदा पाहायला लागल्यानंतर ती दिसायला लागतात वेगळ्या पद्धतीनं त्याच चित्रकाराला. असा हा चित्रकार अनिल नाईक आज रंगा येईवो या कार्यक्रमात आपल्याला भेटायला आलेले आहेत. मी सह्याद्री वाहिनीतर्फे त्यांचा रंगा येईवो या कार्यक्रमात स्वागत करतो. नमस्कार. नमस्कार अनिल नाईक. या सगळ्या कलावंतांच्या मांदियाळीमध्ये आम्ही आपल्याला आज मुद्दामहून आमंत्रित केलं आहे. त्याचं कारण असं आहे की तुमची चित्र, व्यक्तिशिल्प ही पाहिल्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीने ती आमच्या समोर यायला लागली. या कार्यक्रमातून चित्रकार वेगळ्या पद्धतीने आम्हाला आमच्या प्रेक्षकांच्या समोर मांडायचं आहे. तुमच्या जन्मापासूनचा इतिहास मला नको आहे, पण मला तुम्ही जे घडत गेलात ते कसे घडत गेलात, कारण तुमचे आजोबा चित्रकार होते आणि त्यांना कसलं तरी सुवर्ण पदक मिळालेलं होतं असं तुम्ही तुमच्या बोलण्यात सांगितलेलं होतं. तिथून आपण सुरुवात करूया. पोर्ट्रेट करताना चेहऱ्याला बरीच वेगवेगळी अंग आहेत आणि त्या सगळ्या अंगांचा अभ्यास आपल्याला करता करता आयुष्य कमी पडतं. जसं कुमार गंधर्वांनी काही इंटरव्ह्यूमध्ये म्हटलं होतं की रागाचा रंग कसा असतो किंवा राग कसा असतो, रागाचा चेहरा. बरेच गायक आहेत ते एका ठराविक रागदारीतून आलेले जे असतात किंवा गुरुकडून आलेले, तर तेच राग ते सतत गात असतात, त्याचाच रियाज करत पुढे पुढे परफॉर्म करतात. मैफिलीत सुद्धा ते सातत्याने येत असतात आणि त्याला एक त्यांची रागदारी वगैरे असते. कुमार म्हणतात की प्रत्येक रागाचा चेहरा प्रत्येक वेळेला, प्रत्येक वेगवेगळ्या काळामध्ये, वेगवेगळ्या दिवशी, वेगवेगळ्या वेळेला, स्थळी तो वेगळा असतो आणि वेगळा दिसतो. आणि हे जर का गाणाऱ्याला कळलं नाही तर तो मांडणार कसा. मलाही त्याचं तो इंटरव्ह्यूमध्ये मी त्यांचं जे ऐकलं होतं आणि ते मला पुरेपूर मला ते पटलं. म्हणजे अत्यंत महत्त्वाचं त्यांचं विधान होतं. ते विधान असं आहे की पोर्ट्रेट म्हणजे ज्या अंगाने आपल्याला एखादा चेहरा दिसतो, जे तर तसंच्या तसा तो रेखाटणं, मग त्याचे रंग आणि आपलं कौशल्य वगैरे वापरून त्याच्यामध्ये एक मास्टरी निर्माण करणं. मास्टरी ही गोष्ट अशी आहे की त्यात कौशल्य म्हणजे कुशलता ही तुम्ही सतत जर का प्रॅक्टिस करत गेलात एखाद्या गोष्टीची किंवा वस्तूची किंवा माध्यमाची, तर ते तुम्हाला आत्मसात होतं. पण माध्यम हे माध्यम असतं, माध्यमाचा वापर करून तुम्हाला विषय रंगवायचा असतो. बरोबर. तर त्या विषयात एक व्यक्तिचित्रण हा विषय आहे आणि चित्रकलेतल्या अनेक विषयापैकी तो एक महत्त्वाचा विषय आहे. बरोबर. आपल्या इंडियन स्कूलिंगमध्ये किंवा जे आपण म्हणतो की अकॅडमिक शिक्षणामध्ये पोर्ट्रेट पेंटिंग, लँडस्केप पेंटिंग, ड्रॉइंग हे अतिशय महत्त्वाचे विषय म्हणून आपल्या अभ्यासक्रमात आहेत. आणि अभ्यासक्रमात आहेत त्यामुळे आपण ते अनेक वर्ष म्हणजे 150 वर्ष जे स्कूलिंग आहे, त्याच्याही आधीपासून जे महाराष्ट्रातली जी एक कला परंपरा आहे त्याच्यामध्ये सुद्धा पोर्ट्रेट पेंटिंग आणि लँडस्केप पेंटिंग हे दोन विषय अत्यंत सेन्सिटिव्ह पद्धतीने अनेक चित्रकारांनी वेगवेगळ्या कालखंडात, बाबूराव पेंटरांपासून अगदी बाबूराव सडविलकर, पळशीकर, संभाजी कदम सर वगैरे या सगळ्या दिग्गजांनी अतिशय निष्णातपणे हँडल केलेले आहेत, वापरलेले. पण ह्या सगळ्याचा तुम्ही अभ्यास केलात
अभ्यास केलात, पण त्याची सुरुवात मला मुळात कुठून झाली तुमच्यापर्यंत पोहोचण्याची, हां. म्हणजे तुमच्यापर्यंत चित्रकला कशी पोहोचली ती मला समजून घ्यायची. तर ते त्याचं एक कारण असं आहे की माझे आजोबा हे आजोबा चित्रकार होते, चित्रकला शिक्षक होते. इंग्लिश कालखंडामध्ये ते किंग जॉर्जला शिकवायला होते दादरला, बरं. आणि नंतर ते अलिबागला एका स्कूलमध्ये होते टीचर. आणि त्यांना त्या काळात ब्रिटिश म्हणजे लंडनमध्ये एक गोल्ड मेडलसुद्धा मिळालं होतं चित्रकलेमधलं. आणि अनेक फॉरेनर्स त्यावेळेला अलिबागच्या त्यांच्या शाळेत आणि आपल्या किंग जॉर्जला पण व्हिजिट द्यायला यायचे. तर माझे बाबाही त्याच पेशामध्ये किंवा त्याच शिक्षकी पेशा तो काही केला नाही, पण ते आर्ट डिरेक्शनमध्ये होते. बरं. आणि त्यांनी ग्रॅज्युएशन म्हणजे ह्याला मॉडेल स्कूल ऑफ आर्टला जोशीचं, तर तिकडे त्याही काही प्राथमिक धडे पण घेतले, तिथे शिक्षण केलेलं. त्या कालखंडामध्ये माझं जे शिक्षण आहे किंवा पुढची जी एक वाटचाल आहे तर ती सुरू झाली. प्राध्यापक अनिल नाईक यांची विविध ठिकाणी झालेली व्यक्तिचित्रणाची प्रात्यक्षिकं हाही चर्चेचा विषय असतो. त्यात व्यक्तिचित्रणाची सुरुवात आणि शेवट यामधली प्रक्रिया पाहणं हा एक सुंदर अनुभव असतो. चित्रकला, ड्रॉइंग हा विषय आजही त्यांच्या जिव्हाळ्याचा आहे. आजपर्यंत त्यांनी शेकडो पोर्ट्रेट्स रेखांकन केलेली आहेत. मूर्त अमूर्ताचा ध्यास त्यांच्या सर्व चित्रातून दिसतो आणि तो बऱ्याच जणांना अभ्यासाचा विषय वाटतो. अनिल नाईक यांनी त्यांच्या शैक्षणिक काळात रंगवलेली व्यक्तिचित्र अतिशय गाजली. एकापेक्षा जास्त व्यक्तींची समूह मांडणी करून त्यांनी केलेली व्यक्तिचित्रे संस्मरणीय आहेत. जे कॉलेजच्या कॅन्टीनजवळ सोनावणे हवालदाराचं केलेलं पोर्ट्रेट हे त्यातलं एक उत्तम उदाहरण. स्त्री शक्तीचा माझ्या जीवनावर फार मोठा प्रभाव आहे आणि अतिशय प्रचंड म्हणजे ज्यामध्ये इन्स्पिरेशन म्हणून माझी एक स्त्री ही इमेज आहे. मग त्यात माझ्या आईपासून शिक्षिका, नंतर वेळोवेळी भेटलेल्या जशा प्रफुल्ला डहाणूकर या चित्रकार, अशा वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्या स्त्रिया मला स्फूर्तिस्थान देऊन गेल्यात. मला खूप चांगलं माझ्या आयुष्यामध्ये काही चांगली वळणं देऊन गेलेले आहेत. त्यामुळे त्यांचं मी आजन्म ऋणी आहे. आता मला सगळ्यात महत्त्वाचा टप्पा माझा जो आहे की तुम्ही पोर्ट्रेट पेंटिंग कसं काय सुरुवात केली सुरुवातीला? पोर्ट्रेट कसं आहे, आपल्या जे स्कूल ऑफ आर्टमध्ये जी अकॅडमी आहे ती अकॅडमी ब्रिटिशांनी ते स्कूल सुरू केलं. त्यामुळे तिथे जो सिलेबस होता तो सगळा ब्रिटिश किंवा रॉयल अकॅडमीचा सिलेबस होता. तर त्यांचं जे स्कूलिंग आहे, त्यांचे जे सब्जेक्ट आहेत, तर ते सब्जेक्ट आपल्याकडे सिलेबसमध्ये नॅचरली आले, कारण त्यांनीच आपल्याला बऱ्याच गोष्टी त्यावेळेला केलेल्या आहेत. त्याचं राज्यच होतं. तर त्या स्कूलिंगमध्ये येणारा हा महत्त्वाचा विषय होता की पोर्ट्रेट पेंटिंग आणि लँडस्केप पेंटिंग किंवा ड्रॉइंग हे अगदी क्लासिक म्हणजे अतिशय उत्तुंग स्टेजला गेलेली होती त्यांची कला. तर इथे शिकवायला पण त्यांचेच मास्टर टीचर्स होते त्यावेळेला ब्रिटिश. ते डीन होते, डायरेक्टर होते, ते सुद्धा सगळे फॉरेनर होते आणि अतिशय निष्णात होते. त्यातले वन ऑफ द बेस्ट टीचर्स तेव्हा लाभले. तर त्यांच्याकडून जी आलेली पिढी आहे ती त्या विषयात पारंगत होती. पण त्यातून पुढे आबाला रेहमान, त्रिंदातपासून अगदी जसं म्हणालो की पळशीकर सर, बाबूराव सडविलकर सर, परब सर, खूप लोक असे म्हणजे एक प्रचंड मोठी अशी एक परंपरा निर्माण झाली की ती ह्या विषयामध्ये अतिशय उत्तम काम केलं. त्यामुळे साहजिकच आम्ही त्या स्कूलला गेल्यानंतर पहिला विषय पोर्ट्रेट पेंटिंग, कारण त्यांचे आदर्श पाहतच किंवा अकॅडमीमध्ये तो विषय आहे तो विषय शिकल्याशिवाय पुढे जाताच येत नाही. आणि त्या विषयातली जी गोडी आहे ती मला पुढे पुढे त्यात इन्व्हॉल्व करत गेली. शाळेची फी भरण्यासाठी, कॉलेजची फी भरण्यासाठी वगैरे कामं करत राहिलात, वेगवेगळी कामं करत राहिलात. कारण मला आताच्या विद्यार्थ्यांना हा एक महत्त्वाचा मुद्दा द्यावासा वाटतोय की कशा पद्धतीने कामं करत करत पुढे जाता येतं. ते काय केलं तुम्ही? ते कसं आहे की कुठल्याही ठिकाणी शिक्षण घेत असताना मग ते गायकीचं क्षेत्र असो किंवा ॲक्टिंगचं असो किंवा कुठलंही क्षेत्र असो, तिथे तुम्ही फक्त कला आणि कला, निव्वळ कला, कलेसाठी जगणार वगैरे असं होत नाही आहे. तत्त्व आणि व्यवहार यात फार मोठी दरी असते आणि ती दरी जर का समजलं
तर आपल्याला आधी जगावं लागतं आणि मग कला जगावी लागते. जर तुम्हीच नाही जगलात तर कला कशी जगेल? त्यामुळे ह्या ज्या कल्पना आहेत त्या कल्पना वास्तवात येताना तुम्हाला काही गोष्टी कराव्याच लागतात. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी सिस्टन चॅपलची जी सगळी पेंटिंग आहेत लिओनार्दोपासून मायकेलपर्यंत अँजेलोनी केलेली, तर ही सगळी बऱ्याच ठिकाणी कमिशन काम आहेत. म्हणजे मोबदला घेऊन केलेलं काम, त्यांना जे उद्दिष्ट आहे त्या उद्दिष्टापर्यंत नेऊन केलेलं ते काम, पण त्यासाठी मोबदला घेतला. पण मग तुम्हाला मोबदला मिळवण्यासाठी अगोदर सुरुवातीच्या काळात काय काय कामं केली? आमचा स्ट्रगल असं होतं की ते नेम प्लेटपासून लॉरीवर जे लिहितात ते बैल असतात आणि त्याच्यासमोर ओके हॉर्न प्लीजपासून सगळं ते इलेक्ट्रिकच्या दिव्यावर, त्यावेळेला दिवे, माझ्या घरी लाईट खूप उशिरा आली होती, म्हणजे नव्हती त्यावेळेला त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. वाढवली गावामध्ये, वाढवली होती. चेंबूरचाच एक गावठाणा एरिया आहे. अनेक गावाचं मिळून ते चेंबूर हे झालेलं आहे. तर लाईट नव्हती, त्यामुळे आम्ही रात्री त्या दिव्याजवळ ती लॉरी आला एखादा सरदार किंवा ट्रक, तर तिथे आम्ही उभे करायचो आणि ती वेगवेगळ्या प्रकारे फिरवून बिरवून ते खाली लिहायचं, वर लिहायचं, वर चढून लिहायचं. लॉरी सजवायची, लॉरी सजवायची. त्यात अगदी ते बैल शंकर बिंकरपासून जी काय प्रतिमा होत्या त्या सगळ्या प्रतिमा आम्ही केल्या. त्यानंतर किती पैसे मिळायचे त्यावेळेला आता आठवत पण नाही, पण एक 5 रुपये 10 रुपये किंवा वगैरे असं काहीतरी असेल. हे पहिलं पोर्ट्रेट मी केलेलं ते 25 रुपये त्याची किंमत होती घेतलेली. हो. हां. आणि मग 25पासून अगदी 50-75 असे करत करत, कारण मला शाळेला कॉलेजला मटेरियल लागायचं. बरोबर. आणि ते खर्च जे आहेत ते त्यावेळेला माझ्या मनाने ते जास्त होते, तर मी ते अफोर्ड नाही करू शकायचो. तर त्यासाठी मला काम करणं गरजेचं होतं. तर मी रात्री कामं करायचो, सकाळी कॉलेजला जायचो. आणि ही अवस्था माझी बरेच कॉलेजच्या 3rd 4th इयरपर्यंत तशीच होती, 3ऱ्या-4थ्या. पण तुम्हाला तुमचं फाउंडेशन कोर्स झाल्यानंतर तुम्ही, मला वाटतं कॉलेजमध्ये पहिले आला होतात, पहिल्या आणि स्कॉलरशिप मिळाली होती. हां. आणि स्कॉलरशिप मिळून देखील तुम्हाला रंग घेण्यासाठी पैसे मिळत नव्हते, म्हणून तुम्ही तुमचं माध्यम निवडलं ते ऑइल पेंट्सच्या ऐवजी रंगांचं, वॉटर कलर्स. हां. ते असं होतं की जलरंग हे ऑइलच्या मानाने, म्हणजे तैलरंगाच्या मानाने त्याची जी कॉस्ट आहे ती कमी होती. तर ते मला त्याचे पेपर्स, कॅनव्हासपेक्षा पेपर स्वस्त होता. तर हे एक कारण होतं फक्त त्यातलं, की ज्यामुळे मी ते माध्यम फायनल इयरला परीक्षेसाठी पण मी ते घेतलं. आणि 3rd इयरपासून मी वॉटर कलरवर जास्त भर दिला. म्हणजे माझी बरीचशी कामं, पिक्टोरियल्स किंवा कॉम्पोजिशन्स आहेत ती पण मी शक्यतो टेम्परा किंवा वॉटर कलरमध्ये केली. ऑइलपासून थोडा लांबच राहिलो. तर त्याचं हे एक कारण आहे. आणि दुसरं एक कारण आहे की वॉटर कलरमध्ये मला बऱ्याच चॅलेंजेस दिसले, आव्हानं दिसली. आणि त्याच आव्हानांचा सगळ्यात महत्त्वाचा उहापोहा आत्ता तुम्हाला इथे करायचं आहे की वॉटर कलर हे माध्यम निवडल्यानंतर तुम्हाला वेगळ्या पद्धतीने त्याला सामोरं जावं लागलं होतं. लोक कठीण आहे असं म्हणायचे, तुम्ही मात्र ते सोपं केलं. त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना, नव्या विद्यार्थ्यांना थोडंसं मार्गदर्शन. बरंचसं असं झालेलं आहे की वॉटर कलर करताना मला प्रत्येक वेळेला, म्हणजे मला ना तेच पाऊल परत उचलायची सवय नाही आहे. म्हणजे असं वाटतं की माझं प्रत्येक पाऊलला वेगळं असायला पाहिजे, ते मागच्याला फॉलो करणारं नसावं. त्यामुळे वॉटर कलरमध्ये काम करताना मी फक्त एकाच पद्धतीने, एकाच स्टाईलने किंवा एकाच पठडीतून केलं नाही. तर मी वेगवेगळ्या चित्रकारांचा अभ्यास करायचो, लायब्ररीमध्ये जास्तीत जास्त वेळ जायचो. तर एक एक चित्र मी अक्षरशः वाचायचो, म्हणजे नुसतं पाहायचो नाही. तर त्यातला प्रत्येक पार्ट न पार्ट, त्या पार्टच्या मध्ये 2 शब्दांमध्ये किंवा 2 आकारांमधलं जे एक डिस्टन्स आहे किंवा त्याच्यामध्ये काय घडतं आहे, ही स्पंदनंसुद्धा मी, काही चित्र मी तासन-तास अनेक दिवस पाहिलेली आहेत. ते पाहिली म्हणण्यापेक्षा म्हणून मी बोलतो की वाचली. तसंच मला पोर्ट्रेट पेंटिंगमध्ये माणसं बघून करायची सवय नाही आहे, तर मला माणसं वाचायची सवय लागली. क्या बात आहे. त्यामुळे पोर्ट्रेट करताना बऱ्याचदा असं होत असे की ती माझ्या अवतीभोवतीची माणसं असायची, माझे मित्र असायचे किंवा काही शिक्षक होते, काही फ्रेंड्स होते, पण त्यांना मी लगेच नाही करायचो पोर्ट्रेट. आता जेव्हा मॉडेल बसतं तेव्हा ते सगळ्यांसाठी एक असतं, तर ते कॉमन करावं लागतं. पण मी माझ्यासाठी म्हणून ज्या वेळेला पोर्ट्रेट केली त्यावेळेला मी जस्ट तो बघितला, बसवला आणि केला असं कधीच झालं नाही. तर बऱ्याच वेळेला ती आत अशी ना त्या इमेजेस घुसत जायच्या त्या बऱ्याच अंतर्मनात थोड्याशा. आणि एकदा ती ॲब्सॉर्ब झाली की मला कुठून तरी ते इन्स्पायर व्हायचं की ह्याच्यामध्ये हे वैशिष्ट्य आहे आणि त्याच्यासाठी मला हे पोर्ट्रेट करायचं आहे. पण त्याचं ते नाक, डोळे आणि त्याचं साधर्म्य वगैरे ह्या गोष्टींमध्ये मला इंटरेस्ट नव्हता. तर साधर्म्य असं आहे की ते मेकॅनिकल आहे,
म्हणजे दोनाला एक, एकाला दोन, दोनाला तीन केलं, त्याचं नाक कान ह्याचं प्रपोर्शन व्यवस्थित यायला लागलं की तो लाईकनेस त्यातमध्ये येतो. तो मुद्दाम असा आणावा लागत नाही कॅरेक्टर किंवा लाईकनेस. बरोबर. तर ते सरावानी जमतं. तर रिडिंगची सवय, एक तर लायब्ररीत जाऊन पुस्तकं वाचणं किंवा पाहणं, म्हणजे त्यातली चित्र पाहणं आणि प्रत्यक्ष व्यक्ती वाचणं, या दोन्ही अंगातून या विषयाचा स्टडी होत गेला. आणि त्यामुळे मी जे काही पोर्ट्रेट पेंटिंगमध्ये किंवा जलरंगात कामं केली आहेत, तर प्रत्येक वेळेला त्याच्यातली जी अंतर्स्फूर्ती आहे तर ती वेगळी आहे. त्याचं जे येणं आहे पेपरवर ते पण वेगळं आहे. म्हणजे काल केलेलं आहे ते आज होत नाही, आज केलं ते उद्या होत नाही. आजही मी वेगवेगळ्या ठिकाणी आर्ट कॉलेजेसना, युनिव्हर्सिटीजना वगैरे मुंबईतल्या, भारतातल्या, महाराष्ट्रातल्या जातो, पण माझं एकही डेमॉन्स्ट्रेशन रिपीट होत नाही. आजही माझी जी उर्मी आहे ती उर्मी अशी आहे की पोर्ट्रेट पेंटिंग हा माझा अकॅडमिक विषय आहे. त्यात मी आत्मीयतेने इतकं काम केलं की त्या कालखंडामध्ये पोर्ट्रेट पेंटिंग किंवा वास्तववादी चित्रणाला जो एक भर होता किंवा त्याचा जो एक रिस्पेक्ट होता किंवा त्याचा जो वावर होता कला जगतात, तो आणि लँडस्केप आणि ह्या दोन विषयांचा तो खूप होता, प्रचंड होता. त्या विषयातले तज्ज्ञ त्या काळात अनेक तयार होते. मला त्यावेळच्या बऱ्याच दिग्गजांनी, म्हणजे बाबूराव सडविलकर सर जे होते डायरेक्टर, तर त्यांनी मला अतिशय प्रोत्साहन आणि ॲप्रिसिएशन दिलेलं आहे. तर त्यांनी मला फर्स्ट इयरला असताना माझा पोर्टफोलिओ मागवला होता आमच्या सरांकडून. ते आले होते अमेरिकन काही आर्टिस्ट नाही घेऊन, आणि नेमका मी वर्गात नव्हतो. टिकेकर सर म्हणून जे माझे सर होते, तर त्यांनी माझा पोर्टफोलिओ तिकडे त्यांना दाखवला, इतरही कामं दाखवली. तर हे कोणाचं काम यांना माझ्याकडे पाठवा म्हणून बाबूरावांनी त्या अमेरिकन आर्टिस्टना ते दाखवली, माझी ड्रॉइंग्स आणि सगळी जी, आणि मला स्पेशली बोलवलं. अनिल नाईक सरांच्या बाबतीत एक दुःखद घटना अशी घडली होती फर्स्ट इयरला असताना, की त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करूनही त्यांना फी भरता येत नव्हती. वर्गात नोटीस यायची आणि मग त्यांना बोलवलं जायचं. एकदा अशीच नोटीस आली आणि वर्गात शिक्षक जे शिकवत होते त्यांनी त्यांचा अपमान केला. अरे हे तुझी फी राहिली आहे, ती जाऊन भरून ये अगोदर, सारखे सारखे येत आहेत. तर त्यावेळेचं त्यांची मनस्थिती आणि त्याच्यातून उभे राहिलेले अनिल नाईक आपल्याला ऐकायचं. अच्छा, ते असं होतं फर्स्ट इयरला असताना. म्हणजे जसं म्हटलं की माझ्याकडे ड्रेससुद्धा एक पॅन्ट एक शर्ट, ती रात्री किंवा शनिवारी रविवारी वगैरे ती वॉश करायची. परत प्लास्टिकची चप्पल होती, ती तुटलेली इकडे, मग त्याच्यावर अशी झोळी ठेवून मग मी बसमध्ये बसलो तर त्यावर ठेवायचं दिसू नये म्हणून कोणाला. तर ह्या गोष्टी त्या वयात आणि त्या अनुषंगाने होतात, आपल्याला काही वाटतं म्हणून त्या उणीवा आपण झाकतो. तर तशा याच्यामध्ये बऱ्याचदा असं झालं की माझी फीस भरली जात नव्हती सेकंड टर्मची, आणि तो ऑफिसमधून तो पिऊन यायचा की ह्या लोकांनी फीस भरली नाही. तर एकदा एक शिक्षक आहे, नाव घेणं उचित नाही, ती घडलेली वेळ आहे, परिस्थिती आहे, त्याप्रमाणे ते वागले. त्यावेळेला मला खूप वाईट वाटलेलं, रडू पण आलं, सगळं झालं. मी कॉलेजमध्ये न जायचं ठरवलं, कॉलेज सोडून द्यायचं ठरवलं, की आपण नाही जायचं म्हटलं की आपल्याला जमत नाही. आणि जर का इतक्या जोरात जर का ते ओरडून सगळ्यांसमोर सांगतात की अरे तुझ्या बापाला सांग फी भरायला, तर हे कुठला भाग? म्हणजे शिक्षक अशा पद्धतीने एखाद्याला सगळ्यांसमक्ष पर्सनली त्यांचे कान धरून शिव्या देऊन सांगणं वगैरे समजू शकतो, पण अशा ठिकाणी. आणि आम्ही त्यावेळेला कोळी म्हणा होती फर्स्ट इयरला आलेली, हा काय होता. मी कॉलेज सोडून द्यायचाच विचार केला त्यावेळेला. आणि नंतर माझं सबमिशन वगैरे सगळं झाल्यानंतरसुद्धा मला वाटतं मी ॲक्सिडेंट झालेला, बसमधून मी पडलो आणि माझ्या पाठीला थोडी दुखापत झाली. तर त्यामुळे मग पुढे माझं सबमिशन होऊनसुद्धा मी ती परीक्षा ॲपियर नाही केली, म्हणजे कॉलेजला जाणंच बंद करून टाकलेलं त्यावेळेला. पण सुदैवाने पुढे अशा परिस्थितीला फेस करणं जमायला लागलं. त्यातून पुन्हा मी एक पॉझिटिव्ह ॲप्रोच जो आहे बघणं जे असतं त्यातून, ते मला एक जरा एक काय म्हणतात नवीन अंग मला ते जगण्याचं समजायला लागलं की ह्याला रिॲक्ट आपण कसं व्हायचं. तर असं व्हायचं नाही, असं व्हायचं नाही, तर असं व्हायचं. तर कामातून पुढे जात राहिलं आणि त्यातून मग मी पुढे काम करत गेलो. अडचणी तर येतच राहिल्या, असे बरेच अनुभव वेळोवेळी येत गेले. असे काही अनुभव आहेत का की तुमचं काम चांगलं आहे म्हणून मग तुमच्याकडून काम घेऊन त्याच्याखाली स्वतःची सही करून सबमिट करणारेही लोक आपल्या आयुष्यात येतात का? नाही, बऱ्याच ठिकाणी असं होतं आणि तो त्या वेळेचा परिस्थितीचा भाग असतो की तुम्ही ज्या स्टेजला उभे असतात, जे तुमच्याकडून काम करून घेतात किंवा त्यांना असं वाटतं की ह्याला गरज आहे तर ह्याला आपण काम द्यावं.
पण काम देताना त्यांना वाटतं की मी काम देते, तर ते माझं काम आहे तर मी सही करावी. आणि त्या गोष्टी बऱ्याच ठिकाणी झालेल्या आहेत, बऱ्याच लोकांच्या बाबतीत होतात. आणि त्यात गैर आहे, योग्य आहे, अयोग्य आहे वगैरे असं काही ते त्यांचं त्यांनी ते ठरवायचं. सापेक्ष आहे, ते आपण सांगू नाही शकत की ते वाईट आहे. कधी कधी वाटतं ते चांगलं पण असेल, की त्यामुळे त्याला पुढे अशी अवस्था तयार होते की आता माझी सही असलेलं माझं काम मी कधी करीन. आम्ही ज्यावेळेला अनिल नाईक अशी सही बघतो त्यावेळेला त्या अनिल नाईकचं काम डोळ्यासमोर उभं राहतं आणि त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने जी जी कामं केलेली आहेत ती अगदी म्हणजे चित्रासारखी समोर यायला लागतात. चित्रपट उभा राहतो त्याचा. हे मुलांना शिकवत असताना असे काही प्रसंग आले का की जे आपल्या आयुष्यात येऊन गेलेले होते? असे काही गरीब विद्यार्थी ज्यांच्या हातामध्ये उत्तम कला होती आणि त्यांना तुला मदत करावीशी वाटत होती, असे काही विद्यार्थी सापडले? नाही, आता ह्या गोष्टी आता गेल्या 36 वर्षामध्ये वेळोवेळी माझ्याकडून घडल्यात. आणि त्या घडण्याला कारण असं होतं की मी काही सोचलं होतं आणि जे मी सोचलं ते मला समोर दिसायचं की अरे हे ह्याच्याही वाट्याला दिसतंय, तर मी काय करू शकतो ॲज अ टीचर किंवा ॲज अ आर्टिस्ट म्हणून. तर मला असं वाटायचं मी ह्याला फीसाठी मदत करू शकतो, मी त्याला कॅनव्हासचा एक रोल देऊ शकतो. तर मी त्याला एक काही रंगासाठी त्यांना समोर जे दुकानं होती तर त्यांना सांगून माझ्या क्रेडिटवर त्यांना मी सामान देऊ शकतो की त्यांना मी नंतर पे करतो. तर अशा कित्येक गोष्टी मी ह्यामधल्या काळात केलेल्या आहेत. मी अनेक स्टुडंटची फीस भरली आहे, पण कोणाचे ह्या कानाला पण कळलेलं नाही आहे. आज बोलतोय. 1994 साली इंट्रोस्पेक्शन 94 हे आगळं वेगळं प्रदर्शन जहांगीरला अनिल नाईक यांनी मांडलं. त्यात त्यांनी अनेक न्यूड मॉडेल्स, स्टुडिओतले पांढरे कॅनव्हास आणि भिंती यावर एकाच वेळी रंगलेपन आणि चित्रण करून केलं. प्रत्यक्ष नग्न शरीर त्यांनी तैलरंगात रंगवली. यावर टोकाची टीका आणि तितकीच प्रचंड प्रशंसाही झाली, कारण शरीरशास्त्र ॲनाटॉमी हा अभ्यासाचाच विषय असल्यानं ती टीका आणि प्रशंसा त्यांनी अगदी सहज झेलली. एक वेगळा चित्रपरिणाम त्यांनी कला रसिकांना देण्याचा प्रयत्न त्यातून केला. तुम्ही हे सगळं करत असताना हळूहळू तुमची प्रदर्शनं सुरू झालेली होती. जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये माझं चित्र लागावं असं प्रत्येक चित्रकाराचं स्वप्न असतं. तुमच्या स्वप्नाला पूर्ती कशी आली? मी माझ्या चित्राचा शोध घ्यायला लागलो आणि त्यातून मला नवीन नवीन काही गोष्टी मिळत गेल्या आणि त्याची प्रदर्शनं मी जहांगीर किंवा वेगवेगळ्या ठिकाणी शोमध्ये किंवा प्रदर्शनामध्ये ती चित्र पाठवायला लागलो. ॲक्च्युली काय असतं, प्रदर्शन हा एक असा भाग असतो की सोहळा असतो तो. तर बरेच आपतेष्ट येतात, लोक येतात, जसे लग्न समारंभाला येतात आणि आपलं अभिनंदन करून जातात, स्तुती करतात, सगळं काही करतात. पण मी त्या गोष्टीला यूज टू नको, मला ते नको होतं. म्हणजे मी ज्यावेळेला एखादा एक्झिबिट शो करतो किंवा प्रदर्शन करतो तेव्हा मी केलेला जो शोध असतो त्या विषयातला तर तो मला मांडायचा असतो आणि त्याच्यावर मला प्रतिक्रिया हवी असते. आणि ती प्रतिक्रिया चांगली मिळण्यासाठी समोरच्याचा व्ह्यूअर म्हणून जो एक अभ्यास असतो तर तोही तेवढाच प्रगल्भ असावा लागतो. काम करताना मला नेहमी असं वाटतं की जे तात्पुरतं जे गोंजरलं जातं, ॲप्रिशिएट होतं, स्तुती होते वगैरे, तर असं काही करावं असं मला वाटत नाही आहे. तर मला नेहमी ते करावं असं वाटतं की जे मी शोधलं आहे आणि त्याचं वेगळं काही अंग मला दाखवता आलं तर मग ते मला एक्झिबिट करायला आवडतं. त्यामुळे मी कधीच, आता मी पोर्ट्रेट पेंटिंगमध्ये खूप काम केलं, मला खूप अवॉर्ड्स मिळाली. मला वॉटर कलरिस्ट किंवा बऱ्याच लोकांनी माझी तुलना केली की तुम्ही प्रति हल्डन करा, तुम्ही प्रति आसरी करा. तर बऱ्याचदा ती म्हटलं तर स्तुती आहे. म्हणजे कुठलीही व्यक्तिमत्व प्रति होत नाही, त्याच्याकडून आपण इन्स्पायर होतो आणि त्या इन्स्पिरेशनमधून आपल्याला काही स्फूर्ती मिळून आपल्या वेगळ्या दिशा आपल्याला स्वतःचं घडवतो.
बरोबर. म्हणून मला कधी कधी ते जे असं टोपण किंवा असं हे जे असतं नाव तर म्हटलं तर ते बिरुद आहे की बाबा हळदणकरांच्या जवळ आपल्याला नेलं जाते त्यांचं. आता हळदणकरांबद्दल म्हणजे मी त्यांच्या नावाने तुम्हाला मला वाटतं 3 पारितोषिकं खूप मिळाली. खूप मिळालीत. आणि तुम्हाला एक सांगतो की मी आता जे एक परफॉर्म करतो वर्तमान चित्रामध्ये माझं एक कंटेम्पररी पेंटिंगमध्ये म्हणजे ॲबस्ट्रॅक्शनपासून जी माझ्या सिरीज आहेत तर त्याच्यामध्ये एक सगळ्यात मोठा रोल आहे की मी हळदणकरांची पॅलेट अनेक वर्ष अभ्यासली आहे. त्यांची जी पॅलेट आहे त्यांचं रंगमिश्रण आहे त्यांची जी रंग आहेत आलेली त्याचं जे रंगाचं येणं आहे त्या पेपरवर तर ह्या गोष्टी मला बऱ्याचदा अमूर्त ॲबस्ट्रॅक्ट वाटतात. वा. त्यांच्या पॅलेटमध्ये गूढ आहे, अद्भुत आहे. आणि ते अद्भुत ना असं वरवर बघणार नाही पण मी ज्याला तसं खोल शिरत गेलो तर मी त्यांची पॅलेट अभ्यासली. त्या पॅलेटमध्ये कुठलाही रंग जो आपल्या एस्टॅब्लिश विन्सन न्यूटन किंवा कॅमल किंवा ह्या ज्या सगळ्या रॉनी बिनीचे जे कलर पॅलेट आहेत त्याच्या शेड्स आहेत त्या शेड्सपैकी कुठलाही रंग नसतो. तर त्यांचा रंग स्वतः मिळवलेला आणि शोधलेला रंग असतो. तो जसं तो डायरेक्ट रंग घेतला आणि तो लावला आणि तसं ते नाही, ते त्या रंगातून आपला संस्कार करतात त्या रंगांवर आणि माझा रंग शोधलेला रंग म्हणून तो त्या स्किनमध्ये वापरतो. त्यामुळे त्यांनी जरी पोर्ट्रेट केलेली असतील पोर्ट्रेट पेंटिंग हा फॉर्ममध्ये जरी काम केलं असेल तरी मला ते ऑलवेज कंटेम्पररी वाटतं. एकोणीसशे 90 साली मी पोर्ट्रेट केली आहे. तर त्याच्यामध्ये सेल्फ पोर्ट्रेट म्हणून माझी काही पेंटिंग आहेत की ज्याला बॉम्बे आर्ट सोसायटीची अवॉर्ड्स आहेत बेस्ट पेंटिंग म्हणून आणि पेंटिंग म्हणून ते आहे. इवन मी आता हा जो एक कोर्लेचा शो केला त्या कोर्लेमध्ये सुद्धा व्यक्तिचित्राचीच एक इमेज एक्सटेंड झालेली आहे. बरोबर. म्हणजे पोर्तुगीज चेहरे जे आहेत 15व्या शतकात आलेले आणि तिथे राहिलेले त्यांची गावं आहेत त्यांची लँग्वेज त्यांचं कल्चर त्यांचे सण. कुठे आलं कोर्ले? कोर्ले हे रेवदंड्याला नागाव अलिबाग वगैरे त्या ठिकाणी त्यांचा तो किल्ला आहे. तिथे तो गाव आहे तिथे ते पोर्तुगीज वस्ती आहे त्यांची भाषा आजही ते बोलतात त्यांचे सण करतात. ते माझं 2.5 वर्षाचं प्रोजेक्ट होतं. अरे हे पोर्तुगीज जे 15व्या शतकात आलेलं जे एक वस्ती आहे पोर्तुगीज त्या पोर्तुगीजांचं जे कल्चर आहे किल्ले बांधायचे निजामासाठी ते आणि तिथे जेवढे फोर्ट्स बांधलेले आहेत ते फोर्ट्स सगळे बांधण्याचं म्हणजे निष्णात हे होते. गोव्याला पण जे किल्ले बांधले ते त्यांचे त्यातली काही वस्ती आज विरारला पण आहे त्या बाजूला वसईला आणि गोव्याला आहे. तर त्याच्यावर मला वाटलं अरे माझ्याच गावाजवळ आहे आणि मी का अभ्यास करू नये. तर मी ते एक प्रोजेक्ट म्हणजे रिसर्च प्रोजेक्ट म्हणून मी तो शो केला. तो नुसता शो नव्हता की कामं केली 25-30 कामं आणि एक्झिबिशन केलं असं नव्हतं त्याला. मी तिकडे गेलो त्यांचे फेस्टिवल अटेंड केले. रात्री 12 वाजता 25 डिसेंबरला मी रात्री 12ला तिकडे गेलो होतो. सकाळी 4-5 पर्यंत त्यांचं सगळं ते फेस्टिव्ह अनुभवलं त्याचं डॉक्युमेंट केलं त्याचं फोटोशूट केलं त्यांच्याशी बोललो आणि त्याचा जो एकत्रित अनुभव आहे तो अनुभव मी त्या शोमध्ये माझी जी पेंटिंग आहे ती आहे. मूर्त शैली आणि अमूर्त शैलीमध्ये तुम्ही वळलात कसं? हां तर कसं आहे की आम्हाला असं विचारतात तुम्हाला नाटक आवडतं की सिनेमा आवडतो तसं तुम्हाला काय आवडतं आणि त्याच्याकडे वळलात कसं? सुरुवातीला कसं झालं आहे की पोर्ट्रेट पेंटिंग हा एक अभ्यासाचा विषय आहे त्यामुळे पुढे पुढे तो मला आवडायला लागला. तर एक आवड म्हणून मी तो पुढे जोपासला. मग त्या आवडीतून मी निवड केली. अनेक आवडी असतात प्रत्येकाला की कोणाला लँडस्केप करायला आवडतं पोर्ट्रेट आवडतं कोणाला डान्स आवडतं असं. तर त्यातून माझ्या ह्या आवडी डेव्हलप झाल्या एज्युकेशनमध्ये. मग त्यातून पुढे पुढे मी हा फॉर्म आहे तो मी पुढे आणखी एक्सटेंड केला आणि त्याच्या इतर जे एरियाज आहेत त्या एरियावर काम केलं. तर मूर्ताचं आकलन करता करता मला असं वाटलं की अरे ह्या मूर्ताच्या पुढे गेलं तर मूर्ताच्या पुढे काय आहे तर मूर्त आणि अमूर्त पण ते एकाच समूर्ततेची व्याख्या मूर्त आणि अमूर्त आहे.
म्हणजे मूर्त काय आहे तर मूर्त एक मूर्ती आहे देवाची. हां, तिथे जाऊन त्याला शेंदूर लावला दगड तरी आपण जाऊन पाया पडतो, आपण म्हणतो देव आहे. हां, म्हणजे ती मूर्ती आहे, त्या मूर्तीच्या पलीकडे जे देवत्व तत्व आहे ते कोणाला दिसतं का? ते अमूर्त आहे. मग ते कसं रंगवणार? तर ते फील करावं लागतं आणि ते फील करताना काही दृश्य गोष्टींचा आधार घेऊन ते पुढे मांडावं लागतं. म्हणजे एक दगड घेतला, एक शेंदूर घेतला, 2 फुलं किंवा हार घेतला आणि ते एकत्र आले की देवी इमेज तयार होते. मग त्याला त्याचं देवत्व आहे ते अमूर्त आहे, पण मूर्ती आहे ती सदृश्य, म्हणजे दिसते ती समोर आणि ती चित्रामधून व्यक्त करता हां. येते. तर मला ते 2 वेगळे असे कधी वाटलेच नाहीत. जोपर्यंत कळत नव्हतं तोपर्यंत वाटायचं हे मूर्त आहे, हे अमूर्त आहे असं. पण आज आता इतक्या वर्षानंतर मी कलेचा अभ्यास करताना मला असं वाटतं की ती एकाचा अभाव दुसरा आहे असं वाटायला लागलं. 30 बाय 10 म्हणजे 300 स्क्वेअर फीटचं काम पहिल्यांदा तुम्हाला करायला मिळालं होतं आणि ते जाणार होतं मस्कतला. त्यावेळची मानसिक अवस्था आणि तुम्ही ते केल्यानंतर पुढे अशा पद्धतीचं कोणतं काम करू शकता? मला जे वाटतं ते करायचं आहे, ते डावं आहे, उजवं आहे, सत्य असत्य ते शोधायचं. मग ते करताना मला सेफ काय तर मी टीचिंग करतो. टीचिंगमध्ये मला शोध घेता येतो आणि टीचिंगमध्ये मला जगण्यासाठी लागणारा इनफ मनी मिळतो. जगण्यापेक्षा फार मोठ्या लागणाऱ्या माझ्या हौशी नव्हत्या, अपेक्षा नव्हत्या. त्यामुळे मला जगतो माझी फॅमिली आणि जगू शकतो. तो त्याच्यात मी समाधानी होतो. मग ते करता करता कधीतरी अशी निकड यायची की काही गोष्टींसाठी मला काम करावं लागलं आहे कमिशन. तर मी कमिशन काम कधीच हलकं समजत नाही किंवा कमी प्रतीचं समजत नाही आहे. पण ते तुम्हाला योग्य वेळी साथ देतं आणि तुम्हाला परत सक्षम करतं. काही उणीव असते फायनान्शियल आलेली ती भरून काढते. तर तशी कामं मी करायचो. तर ज्या वेळेला प्रफुल्लाबाईंनी फायनल इयरला माझं एक्झिबिशन्समध्ये काही पोर्ट्रेट पाहिली तर ते मला घरी बोलवलं. मग त्यांच्या मुलीची आणि त्यांच्या मिस्टरांचे भावाची तर त्यांची पोर्ट्रेट्स करून घेतली. मग त्यांनी मला खूप ॲप्रिशिएट केलं. अनेक वेगळ्या पद्धतीची कामं केली. तर त्यातलं हे मस्कतचं जे काम आहे तर हे मोठं काम होतं. मस्कतसाठी मी जवळजवळ एक 7-8 ठिकाणी कामं केली. तुमचं शेवटचं जे प्रदर्शन झालेलं होतं आत्ता जहांगीरला, त्याची एक वेगळी रचना तुम्ही केलेली होती, ती मांडणी केलेली होती आणि ते तसं काय केलं? ते आर्ट गॅलरी वाटत नव्हती, जहांगीरमधलं ते प्रदर्शन वाटत नव्हतं. आता तिथे पण ना मी एक प्रचंड मोठी रिस्क घेतलेली. म्हणजे रिस्क म्हणजे अशी आहे की त्यावेळेला एक आता रिसेशन चालू होतं. त्यामुळे तुम्ही केलेली चित्र सेल होणं आणि लगेच तुम्हाला पैसा मिळणार वगैरे हा भाग आधीही नव्हता कधी आणि तेव्हाही नव्हता. पण तरी मला जे करायचं होतं ते माझ्या पद्धतीने प्रदर्शन होणं हे अपेक्षित होतं आणि ते पण आधीच्या माझ्या प्रदर्शनाला छेद देणारं पाहिजे. म्हणजे तेच मला परत रिपीट पुढे नाही, जसं माझं पाऊल पुढे म्हणतो मी तसं. तर म्युझियम आर्ट गॅलरीमध्ये माझा 25 वर्षाचा संपूर्ण कलेचा जो एक प्रवास आहे. म्हणजे मी ड्रॉइंग करायचो, मग पोर्ट्रेट करायचो, मग त्यातून फिगरेटिव्हवर आलो, मग त्यातून कॉन्सेप्च्युअलवर आलो, त्यातून ॲब्स्ट्रॅक्शनवर आलो. तर तिथपासून सगळे प्रवास आहेत ना त्याचा एकत्रित आढावा होता. म्हणजे ज्याला म्हणतात की वी कांट से रिट्रॉस्पेक्टिव्ह, पण वन सॉर्ट ऑफ स्मॉल रिट्रॉस्पेक्शन होतं. हां. आणि दुसरा शो माझं रिसेंटवर, मग त्याच्यामध्ये माझं टोटल ॲब्स्ट्रॅक्शन पर्यंत गेलेलं काम होतं. त्याची मांडणी वेगळी होती, ती कशी काय सुचली? नाही, मी तेच सांगतो की ते 2007ला झालं होतं ना, त्यानंतर परत पॉज आला. म्हणजे ते ॲब्स्ट्रॅक्शन माझ्याकडून परत पुढे म्हणजे चांगलं सेल झालं, ते कॅच झालं, बरीच पेंटिंग सेल झाली, तरी माझ्याकडून ते रिपीट नाही झालं आणि पुढे गेलं नाही, थांबलं म्हणजे मला ते परत पुढे नाही जावं असं वाटलं. काही जणांनी सांगितलं की आम्हाला ब्ल्यू कलरचा कॅनव्हास खूप आवडला आहे, तर आम्हाला यातलं कॅनव्हास 2-3 जणांनी विचारलं की ते ऑलरेडी सेल झालेलं. तर असे पण काय अनुभव आले. कोणी सांगितलं जे येलो स्कीममधलं पेंटिंग आहे ते आहे का, ते पाहिजे, ते तर सेल झालं होतं, तर पुन्हा द्याल का करून, तर तसंही नाही झालं. तर त्या कामानंतर परत एक पॉज आला. म्हणजे विकलं जातं म्हणून सुद्धा ते परत रंगवलं नाही गेलं, कारण तो माझा शोधनिर्मितीचा भाग होता आणि तो मी त्यात कमर्शियल आस्पेक्ट तसे ठेवले नव्हते. तर माझं रोजीरोटी किंवा मला कॉलेजचं जे शिक्षण मी शिकवतो
त्या शिक्षणातून त्या पेशातून मला मिळते, तर मी त्याच्यावर अवलंबून नाही आणि कॉम्प्रोमाइज करायला पाहिजे असं मला वाटलं नाही. म्हणून मी तो शो केला. त्याचं एक्सटेन्शन 2008च्या शोचं 2019ला आता जो शो केला तो तुम्ही जो म्हणताय त्या शोमध्ये त्याचं एक्सटेन्शन झालं आहे. त्या शोला चित्र लावून कितीतरी चित्र माझी शिल्लक होती आणि कितीतरी मी लावली नव्हती, कारण त्या शोला जितकं योग्य होतं त्याचा डिस्प्ले किंवा त्याचं जे मांडणीकरण असतं हां, तर ते इतकं मला क्लासिक पाहिजे होतं की मी 50 केलीत 50 नाही लावायची. तर मी जेवढी केली त्यातला जी रिक्वायर्ड आहे, जेवढी आवश्यक आहे तेवढीच फक्त तिथे मला मांडायची होती. बरं, ते मांडताना मला तो गॅलरीचा जो नेहमीचा फील होता, लुक होता, तो सगळ्यांना माहिती आहे जहांगीरचा शो कसा असतो, पांढऱ्या भिंती आणि वगैरे हा जो एक आहे ना नेहमीचा एस्टॅब्लिश ब्रँड आहे, तर तो मला ब्रेक करायचा होता. तर मला माझ्या पद्धतीने त्यासाठी मी काही आपल्या स्टेजमधले किंवा आपल्या आर्ट डिरेक्शनमधले काही काम करणारे जे असतात तर त्यांना मी बोलवलं, त्यांच्याशी डिस्कस केलं. म्हटलं मला मांडणी डिस्प्ले तुम्ही बघितले असेल की त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने ते डिस्प्ले केलेले होते. मुंबईचं जे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे तिथे जातो आणि तिथे एक प्रचंड मोठी भिंत ज्याच्या खाली अनिल नाईक यांचं हे इन्स्टॉलेशन किंवा चित्रकार अनिल नाईक असं नाव बघतो त्यावेळेला आम्हाला खूप अभिमान वाटतो आणि हा माझा मित्र आहे हे अभिमानाने सांगावं असं वाटतं. तिथे फोटोही काढतो. तर ते काम करताना, एवढं मोठं काम करताना जगातले अनेक चित्रकार तिथे बोलावले गेले होते. तुमची भावना काय होती? आणि माझ्यासाठी तो फार एक आव्हानाचा भाग होता आणि तुम्ही जसं म्हणताय की गौरवाचा तसाही भाग आहे. तर काय झालं की राजीवजी सेठी तिकडे जे एक त्यांचं सगळं व्हिज्युअलायझेशन त्यांचं आहे त्याच्यात आणि त्यांचा प्रचंड मोठा रोल आहे त्यात. तर त्यांनी प्रत्येक चित्रकारांना म्हणजे मला वाटतं जगभरातल्या अनेक चित्रकारांना त्यांनी त्याच्यामध्ये संधी दिलेली आहे आणि त्यांच्यातल्या ज्या काही बेस्ट क्वालिटीज आहेत त्या एक्सप्लोर होण्यासाठी त्यांनी ती कामाची भाग सुरू केला आहे. त्यात इतकं मोठं आव्हान, आम्ही एक 25 ते 30 चित्रकार एकत्र काम करत होतो. जवळपास एक वर्षभर ती प्रोसेस चालू होती. त्याच्यामध्ये मोरेश्वर पाटील होते, आणखी काही एक 25 ते 30 वेगवेगळ्या प्रकारचे आर्टिस्ट होते. त्यातले काही प्रॉपर एक आर्ट स्कूल शिकलेले होते, तर काही आर्ट स्कूल न शिकले, जसे कर्टन रंगवणारे असतात ना, पिढीतून असे पुढे पुढे परंपरागत तयार होतात, तर तसेही काही आर्टिस्ट होते. ह्या सगळ्यांना घेऊन ती एक करायची जी ॲक्ट होती, मला इतकं माहिती होतं की माझा आधीचा अनुभव जो आहे तो मला त्याचं फायनल त्याचा जो एक रिझल्ट आहे तो एक्स्ट्रीम लेवलपर्यंत तिथपर्यंत नेऊन घ्यायचं आहे. आणि त्याबद्दल कॉन्फिडन्स असल्यामुळे आम्ही ह्या सगळ्या चित्रकारांनी समूहाने केलेलं हे एक अत्यंत जबाबदारीचं आणि मोठं असं काम, म्हणजे ते ग्राउंडपासून सिलिंगपर्यंत ते पसरलेलं आहे आणि त्या 2-3 वेगवेगळ्या फ्लोअरवरून ते पाहावं लागतं. तर जर का खालून पाहिलं तर ते सिलिंगचा जो भाग आहे, तर सिलिंगला सगळे ना नाटकातले दृश्य आहेत त्या काळातल्या पात्रांची, त्यासाठी काही त्यांचे ब्रोमाइड फोटोग्राफ त्या काळातले जुने झालेले, खराब झालेले अँटिक असे ते फोटोग्राफ्स आहेत. तर ते काम करताना असं होतं की तुम्हाला ते फोटोग्राफिकच वाटलं पाहिजे, त्यात पेंटरली स्ट्रोक बिक अशा काही गोष्टी नकोत. आणि त्याच वेळेला त्या चित्रकारांनी केलेले जे पडदे आहेत, सीन्स केलेले, तर ते ना ते कल्चर नाही किंवा एज्युकेशन नाही, कॉलेजमध्ये प्रॉपर शिकलेत अकॅडमीत आणि वसे, तर ते परंपरेने हाताखाली राहायचे आणि त्यातून आले. तर त्यांचं जे इनोसन्सी आहे कामातली, म्हणजे त्यांचं जे एक 3 डायमेन्शनलचं जे ज्ञान आहे ते कसं आहे, तर एकाच वेळेला ते 2-3 डिफरंट अँगलनी त्रिमिती करतात. ते त्यांचे जे पॉईंट आहेत हां, तर त्यांची इनोसन्सी एका ठिकाणी करायची आणि एका ठिकाणी फोटोग्राफिक जी एक्सलन्सी आहे तर ती करायची. तर हा जो एक कंट्रोल होता त्या कामाचा, तो एक्सलंट अनुभव मला मिळाला आणि ह्या सगळ्या टीमनी केलेलं काम ते, म्हणून आम्हाला एक त्याचा मोठा अभिमान आहे. तुम्ही मुलाखत सुरुवात करताना आपण असं म्हटलं होतं, त्याच्यामध्ये तुम्ही असं म्हणालात की स्त्री शक्तीचा माझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा वाटा आहे. म्हणजे तुम्हाला
शिकण्यासाठी मदत करणाऱ्या पंत मॅडम, नंतर खान मॅडम, नंतर मला असं वाटतं की तुमचं लग्न झाल्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये बरेच बदल होत गेले. त्या तुमच्या भार्येबद्दल म्हणजे तुमच्या पत्नीबद्दल तुमच्या काय भावना आहेत? आय एम रिअली ग्रेटफुल. म्हणजे ती जी व्यक्ती माझ्या जीवनात, म्हणजे बऱ्याचदा असं होतं की नव्याने येणारी एखादी व्यक्ती आपल्याशी कशी एकरूप होते किंवा आपल्या बरोबरीच्या वाटचालीमध्ये कशी होते. पण या ठिकाणी इतकं उत्तम उदाहरण आहे, म्हणजे मला मी अनुभवलं आहे. माझा जो आता एक 95 आतापर्यंतचा प्रवास, तर पदोपदी म्हणजे कधी कधी न बोलता डायलॉग होतात. अरे वा. म्हणजे मला काय हवं पेंटिंग करताना किंवा इतरही वेळेला म्हणजे मी बसलो असेल तर माझं फेस रिडिंग होतं. आमचं लग्न झालं 26 मेला. आता 26 वर्ष पूर्ण होणार आहेत. आमचा तिघांचा संसार एकदम छान चालला आहे. सुरुवातीला त्यांनी कोणतं काम तयारी केली कामाची की ते स्वतःच्याच ह्याच्यामध्ये असतात आणि आम्ही ते सगळं लक्ष ठेवतो त्यांना काय हवं आहे काय नको हवं आहे आणि त्याप्रमाणे तिथला तो वातावरण तयार करते आणि मग त्यांना सगळं तयारी करून ठेवून ते कामाला सुरुवात करतात. त्यांना मी मदत करते. त्याच्यामध्ये मला तयारी करता करता कळायला लागले थोडे थोडे रंग. आदर्श शिक्षक पुरस्कार झाला तिथे मला पण त्यांच्या बरोबरीने त्यांनी सन्मान केला माझा पण आणि त्यांच्यामुळे माझं नाव आहे आता. पत्नीचं कधी पोर्ट्रेट करण्याचा योग पत्नीची आला? मी बरीच ड्रॉइंग केली आहे, पण ती माझ्यापेक्षा बिझी असते की मला बसण्यासाठी जो एक अवधी असतो त्यापेक्षा मला प्रिपेअर करणं किंवा माझी मनोभूमिका किंवा चित्र माझ्या शोजमध्ये बराचसा जो एक सहभाग आहे. तर माझ्या ह्या प्रदर्शनाच्या वेळेला पण असं झालेलं आहे की अनेक वेगवेगळ्या अडचणी होत्या आलेल्या, पण त्या सगळ्यामध्ये तिचा खूप महत्त्वाचा रोल की तिला मला रंगसुद्धा कुठला लागतो कधी लागतो किंवा मला चहा कधी लागतो किंवा ग्रीन टी इथपासून सगळ्या गोष्टी म्हणजे रीडिंग माझं पूर्ण रीडिंग ना पोर्ट्रेट म्हणतात ना तो सगळा अभ्यास तिचा तुझा पोर्ट्रेट तिने अतिशय सुंदरपणे अभिव्यक्त केलेलं आहे. बाहेरून आलो तरी कळतं तिला की तुला यांना आता काय पाहिजे किंवा काय झालं आहे, काहीतरी बिनसलं आहे का, काहीतरी बिघडलं आहे का. जस्ट इथे येऊन बसलो असेल मी, टी व्ही चालू असेल आणि असं कुठल्याही वेळेला म्हणजे हे जे रीडिंग आहे ना माझ्यापेक्षा चांगलं ती करायला लागली आहे ह्याच्यात आणि तो एक मोठा ऑनर आहे. आमच्या रंगा येईओच्या या प्रेक्षकांच्या पर्यंत तुमचा हा प्रवास पोचवत असताना मला असं वाटतं की कुठेतरी समाधानाची एक लकीर तुमच्या चेहऱ्यावर आता दिसते. तर मग तुम्ही या नव्या पिढीसाठी काय करू इच्छिता आणि काय करता हे जाणून घ्यायला हवं. एवढ्या वर्षाचा माझा कलेचा प्रवास पाहता आजही मला नवीन नवीन गोष्टी शिकत आहे. नवीन स्टुडंट समोर येत आहेत. मी ज्यावेळेला 25 वर्षाचा होतो तेव्हाही 20 वर्षाचा स्टुडंट माझ्यासमोर होता. मी 50शीचा झालो तेव्हाही माझ्यासमोर 16 ते 20 वर्षाचा स्टुडंट यायचा आणि 25शीचा यायचा आणि आजही माझ्यासमोर येणारा स्टुडंट 16 ते 20, 16, 17 असाच वयाचा असतो. तर त्यामुळे हे जे इंटरॅक्शन आहे नवीन पिढी जुन्या पिढीचं त्यामुळे मी कधी ना असा ओल्ड नाही झालो. ओल्ड म्हणण्यापेक्षा ते ओल्ड विचारांचे होतात ना की माझी शैली माझा विचार. पण मग अनिल सर तुमच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर काळे आणि पांढरे हे दोन्ही एकत्र ठेवून जुन्या नव्याचं मिश्रण जुन्या नव्याचं मिश्रण तुमच्या व्यक्तिमत्वातही ठेवलेलं आहे. पण तुमच्या पगारापासून पहिला पगार झाला तेव्हापासून काहीतरी वेगळ्या गोष्टी करायला सुरुवात केल्या तर त्या काय? तर मला असं मी एक नैतिक कर्तव्य समजत आलो की मला जे मानधन किंवा पगार जो मिळतो पेमेंट मिळतं मी शिकवतो त्याचा मोबदला तर त्यातला ठराविक भाग मी दर महिन्याला बाजूला काढतो आणि प्रत्येक 2-3 महिन्यानंतर मी एका नवीन उदयोन्मुख किंवा माझ्या बरोबरीच्या ज्याचं मी चित्र घेऊ शकतो ॲफोर्डेबल तर अशा चित्रकाराची चित्र माझ्या संग्रही ठेवण्याची एक वृत्ती मी बाळगून आणि त्याप्रमाणे मी गेले अनेक वर्ष म्हणजे 86 पासून मी करतो आहे.
वा. तर त्याच्यामध्ये आज श्यामेंदू सोनावणेसारख्या एकदम एस्टॅब्लिश जुन्या आर्टिस्टपासून अगदी नवोदित ज्यांना आता नॅशनल अवॉर्ड्स मिळत आहेत, तर अशांची पण आधीची चित्र मी माझ्या संग्रहित केलेली आहेत. वा वा. आणि तो एक मोठा आनंद आहे की जे माझं एक नैतिक कर्तव्यही समजतो की फुल ना फुलाची माझ्याकडून मी काय करू शकतो. बर. आणि जसे फोक आर्टिस्ट काही वेगवेगळ्या ठिकाणचे जहांगीरला येतात, म्हणजे बस्तरचे एक बघेल म्हणून आर्टिस्ट आहे, तर त्यांची डोगरा कास्टिंगमधली कामं ज्यावेळेला बॉम्ब ब्लास्ट झाला त्यावेळेला पहिल्याच दिवशी बॉम्ब ब्लास्ट झाला आणि त्यांचा शो ओपनिंग होता, तर एकही चित्र ते स्कल्पचर विकलं नाही गेलं. तर त्यांची 3 स्कल्पचर्स मी त्यावेळेला विकत घेतली. का तर त्यांचा चेहरा मला दिसत होता की आता काय होणार, एवढ्या लांबून ते येतात. तर अशाही कलाकारांना माझ्याकडून एक थोडं, म्हणजे खूप लाखामध्ये नाही पण काही हजारामध्ये असलेली काही कामं जी मी घेऊ शकेन अशी मी घेतलेली आहेत. आणि तो फार मोठा आनंद मी आज बाळगून आहे, समाधान बाळगून आहे. रंगा येईवो या कार्यक्रमात आम्ही आपलं स्वागत केलं. आपल्याकडून हे सगळं समजून घेण्याची आम्ही धडपड केलेली होती. अर्थातच तुमचं व्यक्तिमत्व बहुआयामी आहे आणि लोकांच्यापर्यंत वेगळ्या पद्धतीने ते पोचलेलं आहे. पण आमच्या प्रेक्षकांना चित्र कसं बघावं, त्याच्यातले वेगवेगळे पैलू कसे शोधून काढावेत आणि केवळ मूर्त अमूर्त याच्या भानगडीत न पडता हे चित्राचा आस्वाद घेण्याची एक वेगळी कला तुम्ही एक शिक्षक म्हणून आमच्यापर्यंत पोहोचवली. आणि म्हणूनच रंगा येईवो हा कार्यक्रम तितकाच आनंददायी झालेला आहे. रंगा येईवो या कार्यक्रमाचा उद्देशच मुळात हा आहे की चित्रकार समजून घ्यावा, त्याचे वेगवेगळे आयाम समजून घ्यावेत आणि आपल्या जगण्यामध्ये सुद्धा त्याचं काही प्रतिबिंब उमटेल का याचा शोध घ्यावा. सह्याद्री वाहिनीच्या रंगा येईवो या कार्यक्रमाचा हाच उद्देश आहे आणि तो आपण सफल झालाय की नाही हे आम्हाला कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या शनिवारी रंगा येईवो या कार्यक्रमात. आणि त्या अगोदर चित्रकार अनिल नाईक यांना आपण खूप शुभेच्छा देऊया. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. उत्तम चित्रकार, आदर्श शिक्षक या भूमिका प्रामाणिकपणे पार पाडत असताना अनेक पारितोषिकांनी प्राध्यापक अनिल नाईक यांना सन्मानित केलेलं आहे. त्यामुळेच बॉम्बे आर्ट सोसायटी, जहांगीर आर्ट गॅलरी, नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट यासारख्या महत्त्वाच्या संस्थांवर प्रमुख पदावर कार्यरत आहेत. त्याचा फायदा नव्या पिढीलाही त्यांच्यामुळेच होत आहे. अशा या मनस्वी चित्रकाराला आमचा मानाचा मुजरा.